आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत आणि तेही एकदम वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे। तर या पद्धतीचं भरीत तुम्हीही बनवून बघा, एका भाकरीऐवजी 2 भाकरी नक्की खाताल आणि अगदी झटपट तयार होतं हे भरीत। याला जास्त अजिबात तामझाम नाही, एकदम पटकन बनून तयार होतं। यासाठी इथे मी एक हिरवं वांगं घेतलेलं आहे, जे मोठं वांगं असतं। याच्यामध्ये बिया ज्या असतात त्या अगदी कमी असतात, त्याच्यामुळे या वांग्याचं भरीत एकदम चविष्ट होतं। त्यामुळे भरीत करताना शक्यतो या हिरव्या वांग्याचा वापर करावा। तर याला मी सुरीने असे काप करून घेतलेले आहेत, मध्ये टोचण्या मारून घेतलेल्या आहेत। तर आता त्याला थोडंसं तेल लावून सगळीकडे त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे, ज्यामुळे वांगं जे आहे ते लवकर आणि व्यवस्थित भाजतं। तर इथे मी आता वांगं भाजायला ठेवलेलं आहे। तर हे भरीत जे आहे नेहमीच्या भरीत जे आपण बनवतो त्यापेक्षा एकदम वेगळं आहे, नवीन कृती आहे। तर जरूर व्हिडिओ संपूर्ण बघा, तुम्हाला कळेल, अगदी 5 मिनिटात बनून तयार होतं। तर इथे वांगं जे आहे ते आता पूर्ण मी भाजून घेतलेलं आहे। आता हे वांगं पूर्ण सोलून घ्यायचं आहे। याचा जास्तीत जास्त भाग जो आहे वरचा काळा जे साल आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं जिरे घेतलेलं आहे। तर जिरे आणि लसूण पाकळ्या या चेचून घ्यायच्या आहेत। इथे आपल्याला लसूण आणि जिरे हे कच्चेच टाकायचे आहेत। तर याची मी बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे। तर हे वाटण आता इथे तयार झालेलं आहे। या वाटणामुळे भरीताला एक छान चव येते। तर आता इथे वांग्याची सगळी साल मी काढून घेत आहे। तर एकदम चविष्ट असं भरीत इथं तयार होतं, जास्त वेळ लागत नाही। तर आता साल सगळी काढून झालेली आहे। आता एका भांड्यामध्ये हे वांगं काढून घेऊन पूर्ण आता व्यवस्थित आधी बारीक करून घ्यायचं आहे। तर चमच्याने मी एकदम याचं बारीक करून घेत आहे वांगं। सगळं वांगं आता इथे बारीक करून झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला बारीक असा कांदा टाकायचा आहे। तर भरताच्या वांग्यामध्ये कांदा हा जास्त लागतो, तर मी इथे 2 बारीक कांदे घेतलेले आहेत आणि ते बारीक चिरून घेतलेले आहेत। त्याचबरोबर कोथिंबीरही टाकलेली आहे। आता याच्यामध्ये आपण जी लसूण आणि जिऱ्याची पेस्ट केलेली होती ती पेस्ट याच्यामध्ये घालायची आहे। त्यानंतर इथे लाल तिखट वापरायचं आहे, जे आपण रोजच्या भाजीसाठी वापरतो तेच। कांदा लसूण चटणी इथं मी टाकलेली आहे अर्धा चमचा। आणि याच्यामध्ये सगळं साहित्य जे आहे ते इथं कच्चं आपल्याला घालायचं आहे, कुठेही इथे आपल्याला भरीत परतावं लागत नाही। तर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि इथे 1 ते 2 चमचे आता तेल टाकायचं आहे। त्यानंतर थोडीशी हळद घालून हे सगळे पदार्थ आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत। आणि आता सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपलं हे भरीत तयार झालेलं आहे। अगदी 5 मिनिटात तयार होतं। तर कुठेही परतायचं नाही आहे, फोडणी द्यायची नाही आहे। सगळ्या वस्तू इथं कच्च्या वापरलेल्या आहेत, तरीसुद्धा एकदम चविष्ट असं हे भरीत तयार होतं। अगदी तुम्हाला याच्यामध्ये टोमॅटो टाकावं असं वाटला तर तो टाकला तरीही काही हरकत नाही, एकदम चविष्ट लागतं। तर या प्रकारचं भरीत तुम्हीही नक्की बनवून बघा, अगदी 2 भाकरी तुम्ही जास्तच खाल आणि ज्यांना भरीत आवडत नाही तेही आवडीने खातील। तर नक्की हे भरीत बनवून बघा। आणि सारिकास देशी विदेशी पदार्थ या माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा। आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा। पुन्हा भेटू एका अशाच नवीन रेसिपीसोबत।